दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी गांधी चौक हिंगोली येथे दुपारी ठीक 2 वाजता भारतीय जनता पार्टीच्या वतीने हिंगोली नगराध्यक्षपदाचे उमेदवार सो नीता बाबारावजी बांगर, कळमनुरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सो वैशाली संजय कावडे व वसमत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सो सुषमा शिवदास बोर्डेवार व सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा घेण्यात आली। या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी होती। यावेळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, फुलाजी शिंदे, नारायण खेडकर, के शिंदे, प्रशांत सोनी, रमेशचंद्र बगडिया, ॲडव्होकेट रवींद्र सोनी, दिवाकर माने, सुनील भुगतार व भाजपचे सर्व इतर पदाधिकारी, भावी नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी उडालेली येत्या 2 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे। आणि तानाजीराव, आपण बघितलंय पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी ठरवलंय की यावेळेस न चुकता ते कमळाच्या उमेदवाराला मतदान देणार आहेत। मराठवाडा विदर्भ याचा अनुशेष अनेक वर्षाचा आहे, तो अनुशेष दूर करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी आमच्या खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी जोरदार गमदार पावलं उचललेली आहेत। आणि म्हणून आज आपण पाहतोय केंद्र सरकारचा पैसा असो, राज्य सरकारचा पैसा असो, मोदी साहेबांनी विकसित भारताची कल्पना गंगा कोणी नेणार असेल त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवाभाऊ आहे। आणि देवाभाऊला मी त्या ठिकाणी सांगणार आहेत येणाऱ्या काळात त्यानंतर पुन्हा 114 कोटी रुपये रस्त्यासाठी दिले। जरेश्वरासारखा एक सुंदर असा तलाव त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी सुद्धा 50 कोटी रुपये आदरणीय आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले। वीर छत्रपती संभाजी महाराज की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या ठिकाणी हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तीनही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने होत असलेल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मराठवाड्याचे भूमिपुत्र, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाणजी, माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आपल्या हिंगोलीचे अत्यंत कार्यक्षम, ज्यांचा मी नेहमी उल्लेख कार्यसम्राट आमदार म्हणून करतो, असे तानाजीराव मुटकुळे। मी कोणावर कधीच टीका करत नाही, मी टीका केली नाही। या पूर्ण निवडणुकीमध्ये मी कुठल्या पक्षावर बोललो नाही, व्यक्तीवर बोललो नाही, कारण मला ते बोलण्याची आवश्यकता नाही। माझ्याकडे सकारात्मक कार्यक्रम आहे, परिवर्तनाचा कार्यक्रम आहे, समाजाच्या कल्याणाचा कार्यक्रम आहे, विकासाचा कार्यक्रम आहे। तो विकासाचा कार्यक्रम घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे। आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, 2 तारखेला कमळाचं बटन दाबा। 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हे वचन तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।